पीएमसीचा आंबेचोर अतिक्रमण अधिकारी. पीएमसी मध्ये आंबेचोर अतिक्रमण अधिकारी भरलेले आहेत का? असा कोण अधिकारी आहे ज्याला एवढी भीक लागली आहे तो आंब्याच्या पेट्या लंपास करतोय? अतिक्रमणामध्ये कारवाई करण्यात आलेल्या वस्तू जमा केल्या जातात, ह्या गाडीमध्ये भरल्या जातात आणि ह्या गाडीतून ऑफिसवरती आणल्यावरती किंवा गाडीतनच लंपास केल्या जातात. एका 5 पेट्या एका व्यापाऱ्याच्या आंब्याच्या पेट्या मित्रांनो, जे की सर्वात महाग आता सुरुवातीला असतात आंबे, त्या लंपास केल्या. संतापलेल्या व्यापाऱ्याने अक्षरशः या अधिकाऱ्याची लायकी काढली. व्यापारी काय म्हणला मित्रांनो, 4,000 रुपये डझनचे आंबे आहेत, 1 डझन आंबा घ्यायची यांची लायकी नाहीये, आंब्याचा वास घ्यायची यांची लायकी नाहीये का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. एवढा पगार असून, एवढा सरकारी रुबाब असून, एवढं सगळं असून तुमचा फायदा काय जर एक व्यापारी तुमची लायकी काढत आहे? त्याची चुकी आहे, तो मान्य करतोय. तो बोलला की जर दंड भरायचा असला तर मी दंड भरतो, 5,000 रुपये दंड भरून मी माझा माल सोडून आणला असता, परंतु या साहेबानं माझ्या 5 आंब्याच्या पेट्या ह्या ॲक्टिवावरती ठेवल्या आणि तो घरी घेऊन गेला. अशा प्रकारच्या गोष्टी पुण्यासारख्या शहरामध्ये चाललेल्या आहेत का? अधिकारी हे अतिक्रमणाच्या मालावरती डोळा ठेवून असतात का? एखादं अतिक्रमण झालं की सगळा माल जप्त करायचा आणि स्वतःच्या गाडी भरायच्या, या सगळ्या गोष्टी चालू आहेत का? हा प्रश्न देखील उपस्थित होतो. कारण मित्रांनो, तो व्यापारी, त्याचा चेहरा जर बघितला तर तो रडला होता अक्षरशः, आणि तो तेवढा संताप व्यक्त करत होता त्याच्यामध्ये की बाबा रे, माझा माल आहे, मी सोडवायची हिंमत ठेवतो, 4,000 रुपये डझनचा आंबा आहे, तुमचा जो दंड आहे तो 5,000चा आहे, तो दंड मी भरतो, सगळा माल सोडवायला तयार आहे, परंतु तुमचे अधिकारी अशा प्रकारे माल लंपास करतात. त्यामुळं हा व्यापारी तिथे संतापला होता. मित्रांनो, फुटपाथवरती जे धंदे करतात हे करतात, हे चुकीचं आहे, मी मान्य करतो त्याबद्दल. तुम्ही दंड त्यांच्यावरती थोपता, त्यांना कारवाई करा, परंतु या कारवाईमध्ये सर्वसामान्य लोकांच्या मालवरती डोळा तुम्ही ठेवू नका. सर्वसामान्य लोक कर्ज काढून, व्याजाबाट्याचा पैसा काढून ह्या गोष्टी घेऊन येतात, कुठंतरी पैसे ॲडजस्ट करून या गोष्टी घेऊन येतात, व्यापार चालू करतात, आणि या व्यापारामध्ये त्यांना अपेक्षा असते कुठेतरी यानं मोबदला भेटेल त्यांना. आणि जर तुमच्या कारवाईमध्ये तुमचे अधिकारी ह्या भस्म्या झाल्यासारखे खात असतील तर त्या व्यापाऱ्याने काय करायचं, कुणाकडं बघायचं? याच्यामध्ये त्याची चूक आहे. फुटपाथवरती तो विकत होता, परंतु तो दंड भरायला तयार आहे. त्याची चुकी झाली असेल, तो दुसरीकडे कुठंतरी लावल, दुकान घेईल, त्याच्या पुढं या सगळ्या लाभला गोष्टी होतील. परंतु तुम्ही असा भिकारचोटपणा करून सिद्ध काय करताय, हा प्रश्न देखील उपस्थित होतो. मित्रांनो, अधिकाऱ्यांना पगारी कमी पडतात आहे का? खायला यांच्या घरी उरलेलं नाहीये का की अशा गोष्टी हे अधिकारी करतात ते? मित्रांनो, 5 पेट्या तुम्ही विचार करा, त्याची जी किंमत आहे ती किती झाली असेल. आणि यामध्ये मित्रांनो, अशा प्रकारे कारवाया करून सर्वसामान्य जे व्यापारी आहेत त्यांचं नुकसान करून ह्या अधिकाऱ्यांना काय भेटेल? मित्रांनो, काही काही लोक खूप म्हणजे तळतळ करतात हो, अक्षरशः तळपायाची आग मस्तकाला जाते, घसा कोरडा पडलेला असतो त्यांचा बोलताना. तुम्ही विचार करा, डोळ्यातनं पाणी असतं. आणि हे असे लोक जर असं बोलायला लागले, त्यांच्या विरोधात, एखाद्या लोकांच्या विरोधात बोलायला लागले, तर त्यांचं काय होऊ शकतं? मित्रांनो, मी अशा गोष्टीवरती थोडासा विश्वास ठेवतो, परंतु याच्यामध्ये खरं बघितलं तर थोडी तरी चूक त्या व्यापारीची पण आहे. पण तो व्यापारी इमानदार आहे. तो व्यापारी काय म्हणतोय, तर मी दंड भरायला तयार आहे. दंड हा जो असतो तो सरकारला जातो आणि सरकारचं जे पण असतं त्याच्यामध्ये ते चाललं जातं मित्रांनो, जे पण विभाग असतात. परंतु याच्यामध्ये आंब्यावरती कारवाई केली, आंबे घरी घेऊन गेले, नुकसान त्या व्यापाऱ्याचं झालं, दंड त्याला परत भरावं लागेल उरलेल्या मालासाठी, परत नुकसान त्याचं झालं. याच्यामध्ये सर्वसामान्य व्यापारीच चिरडला जाणार का, हा प्रश्न इथं उपस्थित होतो. आणि अशा कारवाया करून, असे सर्वसामान्य लोकांचं नुकसान करून किती मोठे होतील हे अधिकारी? का मोठी म्हाडी बांधतील, मोठी तब्येत होईल, 2-4 आंबे जास्त खाल्ल्यावरती काय ह्यांचं बायसेप बिसेप वाढेल, काय वेगळं ह्यांचं होईल? हा, आता ह्याच्यामध्ये ह्यांना वेगळं डोकं चालायला लागेल. खाल्लंय, पचणार नाही, हागून येतील, तेवढंच होऊन जाईल सगळ्या गोष्टी. ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या होणारच, किती काय झाल्या. आणि जे तळतळाचं असतं ते कधी घ्यायचं नसतं. कारण तुम्हाला ज्या पगारी सरकार देतं ते लाखोमध्ये असतात, हजारोमध्ये असतात. एवढ्या पगारी देऊन, एवढं सगळं करून तुम्हाला ऑन टाईम सगळं आहे, आणि याच्यामध्ये एवढं सगळ्या गोष्टी करून सुद्धा तुम्ही जर भिकारचोटगिरी करत असाल, तुम्ही सर्वसामान्य व्यापाऱ्यांना लुटत असाल, तर तुम्ही काय आहात?
सर्वसामान्य लोक पण कष्ट करतात. आय टीमध्ये लोक 15 तास कामं करतात, इमानदारीने पैसा कमवतात. पैसा कमवून स्वतःच्या घरातली खळगी भरतात. बाकीच्या दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल, बिगारी कामगार असेल, सगळे जे पण असतात ते स्वतःचं कष्ट करून स्वतःचं जीवन जगतात आणि यामध्ये आनंदाने जीवन जगतात. एखादा आंबा तुम्ही जास्त खाल्ला, लोकांचं लुबाडून लुटून, तुम्हाला काय भेटणार आहे? लय मोठे तर तुम्ही होणार नाही. तुम्हाला तो आनंद क्षणभराचा असेल. बाकीचे अक्षरशः विचित्र वाटतं असल्या गोष्टी बोलायला. एवढ्या खालच्या लेवलचं तुम्ही वागताय म्हणल्यावरती काय होईल? दंड भरणाऱ्या माणसाला वरती जरी ही वेळ येत असेल तर मग ह्या कारवाया करून, ह्या सगळ्या गोष्टी करून काय फायदा? ह्याच्यामध्ये नुकसान सर्वसामान्य माणसाचंच आहे ना. नक्कीच मित्रांनो, काय वाटतंय? या अशा फालतू टॉपिकवरती बोलायची वेळ आली. कमेंट करून सांगा. व्हिडिओ खूप संतापजनक होता. तो व्हिडिओ आपण दाखवू शकत नाही कारण एखाद्या दुसऱ्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे आणि तो जर व्हिडिओ मी दाखवला तर माझ्यावरती कॉपीराईट येईल. त्यामुळं मला त्याच्यावरती बोलायचं नाही आहे. मी वाटलंच जर कोण आलं, कुठं व्हिडिओ बघितला, काय व्हिडिओ बघितला, तर तो व्हिडिओ मी सांभाळून ठेवलेला आहे. नक्कीच मी त्याला दाखवल. काय वाटतं याच्यावरती कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.